शिक्षक दिनाचे औचित्य साधून इंग्लिश मीडियम स्कूल असोसिएशन कोल्हापूरतर्फे दरवर्षी आयोजित होणारा एम्सा इन्स्पायर 2025 हा भव्य सन्मान सोहळा यावर्षीही मोठ्या उत्साहात पार पडणार आहे। शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मुख्याध्यापक व शिक्षकांचा गौरव या कार्यक्रमात करण्यात येणार असून त्यांचे मोलाचे योगदान समाजापुढे आणण्याचा हेतू असल्याचं इंग्लिश मीडियम स्कूल असोसिएशन अध्यक्ष के.डी. पाटील सर यांनी नमूद केलं। हा सोहळा 8 सप्टेंबर 2025 रोजी सायंकाळी 4 वाजता सयाजी हॉटेल कोल्हापूर येथे पार पडणार आहे। या कार्यक्रमाला महाराष्ट्राच्या फर्स्ट लेडी अमृता देवेंद्र फडणवीस प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार असून महाराष्ट्र राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाशराव आबिटकर गेस्ट ऑफ ऑनर म्हणून उपस्थित राहणार आहेत। तसेच डॉक्टर मंजू लोढा, अध्यक्ष लोढा फाउंडेशन, जिल्हाधिकारी अमोल एडगे, IAS, प्राथमिक शिक्षणाधिकारी मीना शेणकर आणि माध्यमिक शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत हे विशेष अतिथी म्हणून या सोहळ्यात शोभा आणणार आहेत। इंग्लिश मीडियम स्कूल्स असोसिएशनतर्फे आयोजित या उपक्रमाचा उद्देश शिक्षकांचे शैक्षणिक कार्य, समाजातील योगदान आणि विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत असलेले महत्त्व अधोरेखित करणे हा आहे, असे मत अध्यक्ष के.डी. पाटील यांनी व्यक्त केले। या सोहळ्यात पुरस्कार विजेत्यांची नावे जाहीर करून त्यांचा सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि गौरव करण्यात येणार असल्याचं देखील त्यांनी यावेळी सांगितलं। नमस्कार, मी के.डी. पाटील सर, इंग्लिश स्कूल असोसिएशन कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष। त्या ठिकाणी आपण 8 सप्टेंबरला जिल्ह्यातील आदर्श शिक्षक, आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार सन्मान सोहळा आयोजित केलेला आहे। हा सोहळा जिल्ह्यातील जे उत्कृष्ट शिक्षक आहेत की ज्यांचं योगदान खूप मोलाचं आहे, जे मुख्याध्यापक आहेत ज्यांचं योगदान मोलाचं आहे, अशांचा निवड करून त्यांचा हा सोहळा आयोजित केलेला आहे। या प्रसंगी प्रमुख पाहुणे महाराष्ट्राच्या प्रथम नागरिक आदरणीय अमृताजी फडणवीस मॅडम, या जिल्ह्याचे कलेक्टर आदरणीय अमोल एडगे साहेब, शिक्षणाधिकारी प्राथमिक माननीय मीना शेणकर मॅडम, माध्यमिक आदरणीय सुवर्णा सावंत मॅडम, पालकमंत्री आदरणीय प्रकाशजी आबिटकर साहेब हे या ठिकाणी यांच्या उपस्थितीमध्ये आणि यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात येणार आहे। जिल्ह्यातल्या सर्व आदर्श मुख्याध्यापक आणि शिक्षकांच्या सन्मानासाठी शिक्षक दिनाच्या निमित्ताने हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होणार आहे। बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।